बुलेटिनमध्ये बातमी आहे कोल्हापुरातील महापुराची। कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि त्यामुळे 94 बंधारे पाण्याखाली गेले। तर पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा 46 फुटांवर आली आहे। बालिंगा पुलाजवळ पाणी आल्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। शिरोळ तालुक्याला सुद्धा पुराचा हा धोका असून या ठिकाणच्या अनेक नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर केले। तर तिकडे नृसिंहवाडी मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलंय आणि त्यामुळे इथले नागरिक भयभीत झाले। जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे। या पावसामुळे अनेक मार्गांवर पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या बालिंगा या गावच्या परिसरात आहे। इथं मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी रस्त्यावर आलेलं आहे। तसंच बालिंगा ते दोनवडे या दोन गावांमधला हा रस्ता इथला अंतर आता मार्गावर पाणी आल्यामुळे इथली वाहतूक बंद केलेली आहे। दोनवडेतून जे पेशंट आहेत, काही स्त्रिया आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या KDRFची टीम ही करताना दिसते। कोल्हापुरातून जे पेशंट्स बरे होऊन आपल्या गावी जाण्यासाठी तयार आहेत, इच्छुक आहेत, त्यांना देखील अशा बोटमधून KDRFची जी टीम आहे ही पलीकडे असणाऱ्या गावांमध्ये पोहोचवण्याचं काम करत आहे। आता दोनवडे परिसरातून एक बोट आलेली आहे। या बोटमधून काही नागरिक उतरताना आपल्याला दिसत आहेत। ते दोनवडेतून कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत। कदाचित पेशंट असू शकतात। तर त्यांना घेऊन KDRFची बोट जी आहे ती आता या परिसरात आलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर।